नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नमस्कार, माझे नाव भक्ती टाक. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. नमस्कार आजी, प्रचार फेरी दरम्यान तुमचं मत काय आहे? माझं मत चांगलं आहे. मी रामदास विठ्ठलवाणी, प्रभाग क्रमांक 1 ड मधून. प्रचार फेरी दरम्यान नागरिकांचे मत काय आहे? चला, आज आपण एक खास नजर टाकूया अहिल्यानगरमधील उमेदवार रामदास वाणी यांच्या निवडणूक प्रचारावर. तर गोष्ट आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 ड ची. इथे रामदास वाणी निवडणूक लढवत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा प्रचार पूर्णपणे नागरिकांच्या अगदी मूलभूत गरजांवर फोकस करतोय आणि म्हणूनच त्यांना लोकांचा इतका पाठिंबा मिळतोय. चला तर मग बघूया त्यांच्या प्रचारातले 3 महत्त्वाचे मुद्दे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांचा प्रचाराचा मुख्य भर आहे नागरिकांच्या पायाभूत सुविधांवर, म्हणजे रस्ते, पाणी, गटारं. आणि हे प्रॉब्लेम्स इतके सिरियस आहेत की खुद्द वाणी यांच्या आई खराब रस्त्यांमुळे पडून जखमी झाल्या होत्या. विचार करा, या एकाच घटनेतून आपल्याला कळतं की परिस्थिती किती गंभीर आहे. आता दुसरी गोष्ट जी खूप इंटरेस्टिंग आहे, रामदास वाणी स्वतःला राजकारणी मानतच नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की मी एक समाजसेवक आहे आणि फक्त लोकांच्या प्रेमामुळे आणि आग्रहामुळे निवडणुकीत उभा आहे. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे पैसे कमवणं नाही, तर समाजसेवा करण्याची एक संधी आहे. आणि हो, हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये. त्यांचं महाकाली प्रतिष्ठान जे काम करते तेच याचा पुरावा आहे. आणि तिसरा मुद्दा, त्यांचा प्लॅन फक्त मूलभूत गरजा पूर्ण करण्यापुरता मर्यादित नाही. त्यांना अख्खा प्रभाग स्वच्छ, रोगमुक्त आणि एकदम सुसज्ज बनवायचा आहे. म्हणजे रस्त्यावर दिवे लावणं असो, मुलांसाठी खेळायला मैदानं तयार करणं असो, किंवा मग ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायची सोय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या अजेंड्यावर आहेत. यातून त्यांची एक लांबची दृष्टी दिसून येते. सो थोडक्यात काय, तर वाणी यांचा प्रचार म्हणजे पारदर्शक काम आणि निस्वार्थ सेवेतून लोकांच्या रोजच्या समस्या सोडवण्याचे एक पक्कं वचन आहे. नमस्कार, माझे नाव भक्ती टाक. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज. अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 1 ड मधील उमेदवार रामदास वाणी यांची प्रचार फेरी चालू असताना अभिषेक कळमकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले. प्रचार फेरी दरम्यान नागरिकांचे मत काय आहे? आम्ही आज इस्कॉन मंदिराचा भाग प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या आघाडीचे जे उमेदवार आहेत, रामदास वाणी, ऋषिकेश थोरात आणि आमच्या संस्कृती हलदार यांच्या प्रचारार्थ सगळी सकाळपासून फिरत असताना इथं रो हाऊसेस आहेत, कॉलनीमधले बंगले आहेत, काही तागड वस्ती असेल, हे सगळे परिसरामध्ये नागरिकांचा खूप वर्षापासून असलेले रखडलेले कामं, प्रलंबित प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. जनता संतप्त आहे की काहीच ठिकाणी विकास झाला, आमच्या ठिकाणी का नाही झाला. कादंबरी नगरी असेल, इथं आत्ताही तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथं रस्ते देखील नाहीयेत, साधी मजबूतीकरण सुद्धा केलेलं नाही. तर असं आत्ताच मागं जो आज ह्या वर्षीचा पावसाळा बघितला, लोकांना खूप त्रास सहन करावा लागला या ठिकाणी. आणि निश्चित प्रकारे यांच्याकडे मोठे मोठे पद होते. यांनी यांच्या भाषणांमध्ये ज्या वेळेस पण उद्घाटन झाले त्यावेळेस सांगितलं, आम्ही एक सुद्धा इथलं विकास काम असं ठेवणार नाही या प्रभागामध्ये. आज जर पाहता, निम्म्यापेक्षा जास्त प्रभागामध्ये अंधकार आहे, लाईट नाहीये, रस्ते नाहीयेत, ड्रेनेजचा प्रश्न आहे. मग तुमच्याकडं तो आमदार निधी तुम्ही खरचला कुठं? तुमच्याकडं विरोधी पक्ष नेतेपद होतं, तुम्ही शहराचे अजितदादा गटाचे अध्यक्ष आहात. या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण ताकदीने खरं तर लोकांच्या जनसेवा केली पाहिजे होती. दुसरीकडे पाहिलं तर आमचे उमेदवार आहेत रामदास वाणी, त्यांचा महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक सर्वसाधारण मुलगा आहे. गेल्या 4 वर्षापासून त्यांनी काय जनसेवा केली हे तुम्ही जनतेचीच प्रतिक्रिया घेऊ शकता. त्यांच्या आई आहेत, त्यांना बाई म्हणतात. त्यांनी तर ह्या वयात इतके लोकांचे कामं केलेले आहेत की लोकांकडून आपण निश्चित प्रकारे जाणून घेऊ शकता. असे लोक, रामदास वाणी हा अहिल्यानगर शहरातला पहिला जायंट किलर ठरणार या निवडणुकीचा, असं ठामपणे या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. एकदम उत्तम प्रतिसाद आहे, कारण आमचे जे उमेदवार आहेत रामभाऊ वाणी यांनी निवडणुकीला फॉर्म भरून काय आत्ता लोकांसमोर आलेले नाही. त्यांच्या आई असतील, या बाई
यांनी सगळ्या वॉर्डामध्ये एक प्रामाणिकपणे जनसेवा केलेली आहे. लोकांच्या सुखादुःखाच्या पलीकडं त्यांनी कुणाला काही प्रश्न असतील, प्रलंबित कामं असतील, ते सोडवण्याचं काम केलेलं आहे. आज राम सारख्या उमेदवारावर एवढं प्रचंड बॉदरेशन आणलं जात आहे, त्याच्यावर एवढं दडपण आणलं जात आहे, पण माणूस काय हटत नाही. त्याला माहिती आहे लोक माझ्यासोबत आहे, जनमत माझ्यासोबत आहे. आणि काय यांनीच उभं राहायचं का? लोकांनी उभं नाही राहायचं. ही निवडणूक लोकशाही यांना संपवायची आहे आणि गुंडशाहीच्या हिशोबाने न्यायची आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींना काही थारा कधीच देत नाही, भीत नाही. आणि राम भाऊची भीती वाटायला म्हणजे हे विरोधी पक्ष नेता होते, यांच्याकडे शहर अध्यक्षपद आहे, एवढी सगळ्यांची ताकद आहे. रामला घाबरायचं हेच त्यांनी, रामची पावती त्यांनीच दिली की रामकडं जनमत आहे, रामच्या सोबत माणसं आहेत. लोक बोलत नसली म्हणून काय झालं, लोक मतपेटीतून व्यक्त होणार आहेत आणि तुतारीच बटन दाबणार आहेत. आमचा ऋषी थोरात ते सुद्धा उमेदवार आहे. आज 23 वर्षाचा मुलगा उभा राहिलेला आहे, त्याच्यावर काय कमी दडपण आलं का? पण आमच्या मुलांनी कुठल्याही दडपणाला भीक न घालता फॉर्म मागे घेतलेले नाही, आज लढतात. ते या शहरामधलं भयमुक्तीचा नारा दिला जातो. भाजपाचे मोठे मोठे नेते येऊन इथं भयमुक्तीचा नारा देतात. भयमुक्ती यांच्यासाठीच, यांच्या विरोधात हा शब्द निर्माण झाला होता या शहरामध्ये. अनिल भैया राठोड साहेबांनी यांच्या विरोधातच भयमुक्तीचा नारा दिला होता, जनतेने दिला होता. मी रामदास विठ्ठल वाणी प्रभाग क्रमांक 1 ड मधून उमेदवारी करत आहे. मी उमेदवारी करत असताना मला माझ्या प्रभागातला प्रतिसाद व मला माझ्या प्रभागातील लोकांनी इतकं प्रवृत्त करून जेणे मला उमेदवारी करण्यास भाग पाडले. मी त्या उमेदवारी सामोरे जात असताना मला बरेचसे असे दडपण, हे म्हणजे मोठमोठे दडपण हे ते येते, पण याला हे दडपण हे असं काही नसतं. हे एकदम ह्या गोष्टीला मी कधी प्राधान्य देत बी नाही आणि देणार नाही. मला माझ्या लोकांनी जे काम करण्यासाठी मला निवडलेलं आहे मी त्याप्रमाणेच चालणार. आणि ती पण मागची माझी पार्श्वभूमी म्हणजे एकदम समाज कल्याणासाठी केलेली. हे असं काही कुठला स्वार्थ नाही बघितलेला याच्यामध्ये किंवा काही नाही. आणि मी हे करत राहणार आणि करतच राहील. निवडून येऊ अगर नाही येऊ, माझं समाज कार्य हे महाकाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालूच राहणार. माझं काय असं निवडून येणं हे माझं काही घेतलं नाही, पैसे कमवून हा माझा कधी उद्दिष्ट नाही राहिले. मला फक्त समाजकार्य व माझे एरियातले लोक एकदम समाधानी दिसले पाहिजे, वाढ एकदम स्वच्छ व निरोगी राहिला पाहिजे, स्ट्रीट लाईट एकदम व्यवस्थित राहिला पाहिजे, प्लेग्राऊंड म्हाताऱ्या माणसांसाठी बसण्यासाठी हे व्यवस्थित असं सुसज्ज करण्यात येणार आहे. ग्राउंड लहान मुलांसाठी खेळणे हे असं राबवणार आहे. मला लोकांचा आज मी तरी सुद्धा प्रचार फेरी काढली. मला लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद आणखी जास्त प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्या साईडनी डॉन बॉस्को साईड, नागापूर, नंदनवन, पवन नगर, धवन वस्ती, कादंबरी व नागड वस्ती, बडबडी वस्ती, मोकाशी वस्ती, पंचवटी, अयोध्यानगर, कादंबरी 2 हे अशा किसनगिरी महाराज मंदिर हे अशा इथल्या विविध ठिकाणच्या लोकांनी मला एकदम परिपूर्ण प्रतिसाद दिलेला आहे. का मी तिथं 100% माझे चान्सेस जास्त. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.